बघ वहिनी, तुझा पोरगा समद्यांच्या पुढे चाललाय एखाद्या नेत्यावानी. नाही ताई, नेत्यावानी नाही, योद्ध्यावानी. योद्ध्यावानीच लढणार आहे त्यो. ताई, त्याच्या बाबांना पण हेच पाहिजे की तो योद्धा व्हावा. आणि मी अभि. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, तूच शिल्पकार. समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, सूत्रधार, तूच सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्रधारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया. भीम, आता ही आगी जायची नाही. आम्ही समजे आळीपाळीनं यात लाकडं टाकत राहू. आणि आज आम्ही या शाळेच्या मोर अशी प्रतिज्ञा करतो की या आगीला आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात पेटती ठेवू. आणि आजूबाजूच्या गावात समधीकडे फिरून त्यासनी बी ही गोष्ट चांगल्या रीतीने समजावू. अरे बाबा, नंतर समजून सांग त्यांना. आधी माझं मुद्दल, व्याज आणि माझ्या कर्जाचं काय करणार ते सांग. बेईमानांनो, एकेकाला उचलून या जागीत फेकून देईन. अहो पर शेठजी, तुम्हीच तर म्हटलं होतं नव की तुमचं कर्ज फेटल्याशिवाय तुमच्या पोरासनी शाळेत पाठवायचं नाही. मग आम्ही कुठं धाडायला? स्वतःला मोठा शहाणा समजतोस? सगळ्यांना सगळ्यांना बघून घेईन, कोणाला सोडणार नाही. तुमच्या खाते पुस्तकाच्या हिशोबाने पैसे चुकवण्यासाठी तयार आहात तुम्ही सगळेजण. धमकी नका देऊ शेठजी. तुम्ही काय बी हिसकावून घ्याल, पण आमच्यापासून आमच्या जगण्याचा अधिकार हिसकावून नाही घेऊ शकत. अरे बघत काय बसलाय, उचला काठ्या. आज यांना आपली खरी ताकद दाखवून देऊया की आपण काय करू शकतो आणि काय नाही. मारा यांना. असं करून काय बी उपयोग होणार नाही. असं करू नका, नाहीतर मी स्वतःच ही आग इजवून टाकीन. आशेच्या समद्या वाटा शिक्षण, चिंतन आणि समजूतदारपणातून जात्यात, मारामारी आणि गोंधळातून नाही. शेठजी, एखाद्यावर अन्याय करताना आपल्या ताकदीचा विचार न करता समोरच्याची सहनशीलता किती आहे याचा विचार करून अन्याय करावा, कारण सहनशक्तीची सीमा असते. तुम्ही निघा इथून, नाहीतर जर अन्यायाची हद्द ओलांडली गेली ना तर मग बघा काय होतं. तुम्ही सगळ्यांनी हिशोब तयार ठेवा. तुमच्या सगळ्यांचा हिशोब मी खाते पुस्तकात लिहून ठेवलाय. तुमच्याकडून पै न पै वसूल नाही केली तर माझं नाव सेठ हंसुकलाल नाही. चला चला रे चला. धन्यवाद काका. तर मंडळी, आपण समद्यांनी मिळून एखादा असा मार्ग काढला पाहिजे की ज्यामुळे भीमरावला पुढे शिकता येईल. हो ना गुरुजी? हो. भीमाबाई, समद्यांच्या जेवणाची तयारी कर. वय. घरात जेवढं बी अन्नधान्य आहे समद बनव. आज आपण समद्यांनी मिळून वाटून खाऊया.
एकदा सापडू दे ते खाते पुस्तक, सर्व काही नष्ट करून टाकतो. मग बघतो कसा व्याज मागतात. मंगेश, फौजदाराकडे जा आणि त्यांना म्हणावं की सेठजीने सांगितले की ज्या ज्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आहेत ते सगळे पैसे परत पाहिजेत आणि जे कोणी देणार नाही त्यांच्यावर कारवाई करायला सांग. जा. आपण सेठजी, या देण्या घेण्याच्या गोष्टी लय अवघड आहेत. यात फौजदार काय आपली मदत करणार? अरे हे घे पकड आणि जाऊन त्यांना दे. आता डोकं नको खाऊस. अस्पृश्य लोकांना लायकी दाखवण्याखेरीज माझ्याकडे दुसरं कामच उरलं नाहीये. जा. ठीक आहे सेठजी. आता या खाते पुस्तकाच्या आधारे त्या लोकांना दाखवून देतो की जेव्हा सावकार आपली लायकी दाखवतो तेव्हा तो व्याजासोबत रक्त पण पितो. भीमराव, तू या लोकांचा नेता म्हणून मिरवतोस ना, मग हेच लोक तुझा तिरस्कार करू लागतील. आणि हे वचन आहे सेठ धनसुखलालचं. चला, तुम्ही समद्यांनी आताच्या हातातलं घे जरा. घे बाई. उघडून दे. अरे ध्रुव कुठं आहे? अरे इथेच तर आहे मी, अजून कुठे जाणार. हा आलोच. ध्रुव, तू जेवून घे, म्हणजे तुला ताकद येईल ना इकडनं तिकडनं पळाया. जर असं असल तर मग तू बी सकाळपासून काही खाल्लं नाहीस. चल खाऊन घे. आई, काय झालं? हा? हे बघा, सरळच सांगायचं झालं तर विश्वासाची आग पेटवणं ही एक बाजू झाली आणि शाळेत आपल्या जातीच्या पोरसने शिकवणं ही दुसरी बाजू. काही ना काहीतरी मार्ग काढावाच लागन ना. जोवर या शाळेत शिकण्यासाठी मुलं जमा होणार नाहीत तोवर आपण इंग्रज सरकारवर दबाव टाकू शकत नाही. आता आपण जर तक्रार घेऊन गेलो तर एकट्या भीमचं म्हणणं कोणीच ऐकणार नाही. गुरुजींचं म्हणणं बरोबर आहे. हक्काची मागणी करताना आवाज मोठा करून बोलण्यापेक्षा मागणी करणाऱ्यांची संख्या जास्त असायला पाहिजे. एक उपाय आहे, आपण समद्यांनी तसा विचार केला तर. कुठला उपाय काका? आपल्यापैकी ज्यांची पोरं शिकणारी आहेत आणि सेठजीचं त्यांच्यावर जेवढं बी कर्ज आहे ते कर्ज आम्ही समद मिळून फेडलं तर आम्ही आमच्या पोरासनी शाळेत धाडू शकतो. वय पर समदे तयार असतील तरच. आणि आम्ही हेच गोष्ट आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांनी सांगितली आणि जर का त्या गावातल्या आमच्या समाजाच्या लोकांनी जर एक होऊन असं करायला सुरुवात केली ना तर रामजी भाऊ आपण किमान 8-10 पोरं तरी जमवू शकतो. तेव्हा मग शेठजी बी काय करू शकणार नाही. वय काय गुरुजी?
बघितलं भीम, जी आग तुझ्या हृदयात पेटलीये तीच आग सर्वांच्या हृदयात पेटलीये. आता या आगीमुळे शिक्षणाचा मार्ग नक्कीच उजळून निघल. तुम्ही समद्याने घरी जा आणि थोडा आराम करा. चला मंडळी, सकाळ सकाळ आपल्याला वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांनी समजवायचं आहे. चला होय, चला येतो. भीमाबाई, पोरसनी घेऊन घरला जा. आणि तुम्ही? म्या आणि भीम इथंच थांबतो. आणि मी पण इथेच थांबणार. गुरुजी, तुम्ही बी घरला जाऊन थोडा आराम करा. हो, नमस्कार. अरे उठा, कसे आरामशीर झोपलायत बघा. चोर कुठले, निघा बाहेर. चला या. शेठजी, तोंड सांभाळून बोलत जा. चोर कुणाला म्हणतायसा? अरे माझं खाते पुस्तक सापडत नाहीये. एका रात्रीत कुठे गायब झालं म्हणायचं, आणि ते पण अगदी रात्रीत, जेव्हा मला सगळ्यांचा हिशोब करायचा होता. पापाची गाठोडी अशीच गायब होतात असं माझी आई म्हणायची. तू गप्प बस. तुम्ही दोघांनी सांगा, कुठे आहे माझं खाते पुस्तक? कुठे ठेवलंय ते? शेठजी, तुमच्या घरला गेलो होतो, तुम्ही नव्हता तिकडे म्हणून इकडे आलो फौजदार साहेबांनी घेऊन. चला आपण जाऊया वसुलीला. अरे खूप मोठा घोटाळा झालाय. शेठजींचं खातं पुस्तकच गायब झालंय. आता कसं ठरवणार की कुणाकडून किती व्याज घ्यायचंय आणि किती मुद्दल? शेठजी, आम्ही समद्यांनी तुमच्याकडनं जे कर्ज घेतलं होतं ते परत करायला आलो, आणि ते बी याच सकट. तुम्ही काय म्हटलं होतं, जो पातूर आम्ही समदे तुमचं कर्ज फेडत नाही, तो पातूर आमची पोरं शिकू शकत नाही. हीच आठवती ना शेठजी तुमची? अहो, पैसे कसे घेणार? ज्या माणसाला आपल्या बायका पोरांची आठवण नाहीये त्याला हिशोब तरी कसा आठवणार? तुम्हाला जसं वाटतं तसं 2-4 पैसे देऊन टाका. ठीक नाही मागत आहे नालाय का? फौजदार साहेब, या सगळ्यांकडून माझे पैसे वसूल करून द्या मला. कसे पूर्ण पैसे वापस करायला सांगणार? कुठे लिहिलं असेल तरच सांगेन. म्या लिहून ठेवलंय.
शेठजी, हे घ्या. ठेव ठेव. त्यात जे बी लिहिलंय ते बरोबरच आहे आणि त्याच हिशोबानं तुम्ही ह्यांच्याकडनं पैक घ्या. फौजदार साहेब, तुम्ही बघत काय बसलायत? घेऊन जा या चोरांना. जर त्याने चोरलं असतं मग लिवलं कसं असतं? भीम, आना पैका, आना पैका, आना. शेठजी, तुमची मुद्दल याजसकट. भीम, आम्ही दुसऱ्या गावात जातो आणि बोलणे करतो, समजावतो. पोरं तर जमा होतीलच, पर शाळेच्या आत कसं जायचं त्याचा विचार करून ठेव. येतो आम्ही. शेठजी, तुम्ही दुसऱ्या युक्तीचा विचार करून ठेवा, कारण माझी अशी इच्छा आहे का ह्या शिक्षणाचा लढा एकदम अवघड आणि संघर्षाचा व्हावा. कारण इथनं पुढं कुणी बी विद्यार्थ्यांनी अडवणार नाही, आणि जर कोणी केलंच ना तर ह्या साताऱ्याच्या लढ्याचं उदाहरण देऊन ते आपले शिक्षण पूर्ण करू शकेल. मंगेश, चल उचलते पैसे. चल. नमस्कार गुरुजी. नमस्कार नमस्कार. पर भीम, शेठजीचं खातं पुस्तक तुला कुठं गावलं? आणि ते चोरलं कोणी होतं? मला काय बघतोयस? हो, मीच चोरलं होतं. आणि कुणाच ठाऊक तुला कसं सापडलं. हे बघ बाळा, चुकीला विरोध चुकीच्या पद्धतीने करू नये. मुद्दा समजून घे. दोन चुकांची जोड नेहमी चुकीचीच असती. खरेपणानं चांगल्या हेतूच्या लढाईत जर कुणी चुकीचं वागलं तर तो लढा कमकुवत होतो. अजून एक गोष्ट ध्रुव, जे खरं आहे त्याला कुठल्याच खोट्या आधाराची गरज नाही लागत. ते आपली वाट स्वतः हुडकून काढतं. हो, हे सत्य आहे. सत्याला काही काळासाठी नक्कीच त्रास सहन करावा लागू शकतो, पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो.